नमस्कार मित्रांनो, मी एन श्याम आज पुन्हा एक वेळेस तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून पुढील विषय घेऊन आलेला आहे. आत्तापर्यंत आपण मागील 15 दिवसापासून राज्यघटना संबंधीच्या काही महत्त्वाच्या विषयाबद्दल जसं की न्यायालयीन खटले आणि इतर काही मुद्दे आपण तुमच्या समोर सादर केलेलं होतं. तसाच एक नवीन विषय आणि नवीन संकल्पना तुमच्या समोर मी घेऊन येत आहे. तर त्या संकल्पनेबद्दल किंवा विषयाबद्दल प्रथम सांगण्याचं मुख्य कारण हे आहे की आज रविवार या दिवसापासून पुढे कंटिन्यू दर रविवारी तुमच्याकडं राज्यसेवा पूर्व मुख्य आणि संयुक्त पूर्व मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे संपूर्ण चालू घडामोडीचे विषय अर्थव्यवस्थेबद्दलचे मी घेऊन येत आहे. त्यातला हा आजचा पहिला एपिसोड आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या अर्थव्यवस्थेच्या सर्व संकल्पना, इन्फॉर्मेशन, फॅक्ट, त्याबद्दलची अप्लाइड माहिती आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विषयाचा अँगल हे कसा आहे ते समजावं आणि त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातून ही मी मालिका सुरू करत आहे. तर या मालिकेबद्दल आजचा हा पहिला एपिसोड तुमच्यासमोर मी सादर करत आहे. याबद्दल जरूर कळवा. तुमच्या या कमेंटची प्रतिक्रिया या सिरीजबद्दल नक्कीच राहील, जो आज पहिला लेक्चर तुमच्या समोर सादर करत आहे. अर्थव्यवस्थेचा विषय असा आहे जो अनेक वेळेला 3 विषयामध्ये डिवाइड होतो, म्हणजे फॅक्ट, संकल्पना आणि अप्लाइड या बेसवरती. आणि तिन्ही माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना ही अडचण जाणवते. ही अडचण समोर ठेवूनच प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्याही पातळीवर अर्थव्यवस्थेची कुठलीही समस्या राहू नये या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेचे सगळे अँगल मी प्रत्येक एपिसोडमध्ये घेऊन येणार आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेचे सगळे चालू घडामोडीचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि परीक्षेतला कुठलाही मार्क तुमच्या हातून जाऊ नये या माध्यमातून हा पहिला प्रयत्न आहे. या पहिल्या प्रयत्नातला हा एपिसोड हा पेपर नंबर 4 राज्यसेवेचा आणि कंबाईनच्या STA च्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनंही आपला प्रत्येक फॅक्ट आणि त्याबद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळावी हा मूळ उद्देश या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न आहे. तर पाहूयात आजच्या लेक्चरमध्ये काही महत्त्वाचे विषय, त्याबद्दलच्या तरतुदी व त्याला अनुसरून परीक्षेत आलेले घटक किंवा विषय. तर पहिला मुद्दा आहे जो गेल्या 5-7 दिवसापासून चालू आहे. विषय ॲक्च्युअलमध्ये गेल्या 3 महिन्यापासून चर्चेचा आहे, परंतु वास्तव ॲक्शन गेल्या 3-4 दिवसापासून अंमलात येत आहे. तो विषय आहे WTO संबंधितचा आहे. WTO संबंधित म्हटल्यानंतर आता सध्या जागतिक पातळीवर 2 महत्त्वाचे घटक विषय समोर येत आहेत. त्यामध्ये अमेरिका आणि चीन या दोन देशांचा समावेश होतो आहे. तर अमेरिका सध्या WTOचा प्रत्यक्षपणे वापर करण्याचा प्रयत्न करते, तर चीनवर जागतिक पातळीवर अनेक देश बहिष्कार किंवा त्यावर प्रतिबंध टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दोन्हीच्या माध्यमातून जो काही संघर्ष चालू आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयीचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटल्यानंतर आता सध्या भारताचं नाव विशेष अधोरेखित होत आहे. आणि या मुद्द्यातला महत्त्वाचा पॉईंट असा आहे, WTO अंतर्गत एक विशेष समिती आहे. समितीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर कोणता देश कोणत्या देशासोबत कसा व्यापार करतोय, म्हणजेच फेअर ट्रेड कसा चालू आहे आणि त्या ट्रेड अंतर्गत जे काही प्रत्येक देश आयात प्रशुल्क लावतो त्या प्रशुल्काच्या निश्चित मर्यादा व त्याची दिशा कशी चालू आहे याबद्दलचं डिस्प्यूट सेटलमेंट बोर्ड हे विशेष त्याच्याबद्दलची तपासणी करत असतात. अगदी याच माध्यमातून भारतावरती सध्या आंतरराष्ट्रीय दबाव आहे, प्रशुल्क लावण्याबद्दल आहे. आणि या प्रशुल्काचा एक महत्त्वाचा विषय चालू आहे. भारताने आत्ताच 2 दिवसापूर्वी चीनमधून जो आयात केला जाणारा सोलार सेलचा भाग आहे, जे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूससाठी वापरले जाईल, तर सोलार सेल बद्दल भारताने आयात शुल्कावरती 14.9 एक्स्ट्रा टॅक्स लावण्याची घोषणा केलेली आहे. या घोषणेमुळे चीन पुन्हा एकदा हडबडलाच आहे, कारण या माध्यमातून चीनचा माल भारताकडे येणं कमी होईल किंवा प्रतिबंधित होईल आहे. पण भारतानं असं टॅक्स लावणं हे कोणत्याही WTOच्या नियमाचं उल्लंघन नाही आहे, कारण WTOच्या नियमाअंतर्गत कोणत्याही देशाला या अंतर्गत तरतुदीप्रमाणे किमान 4 वर्षापर्यंत असं सुरक्षा कवच लावता येतं किंवा सुरक्षा कवच वापरता येतं आहे. आणि या माध्यमातून तो देश 4 वर्षापर्यंत अतिरिक्त प्रशुल्क लावू शकतो आहे. आणि अतिरिक्त प्रशुल्क लावण्याच्या सिरीजमध्ये भारताने आतापर्यंत 3 वर्ष झालं याबद्दलची प्रक्रिया चालू ठेवलेली आहे. हा आता 3रा वर्ष आहे, ज्या वेळेला भारताने पुन्हा चीनकडून केल्या जाणाऱ्या या सोलार सेलवरती अतिरिक्त टॅक्स लावलेला आहे. महत्त्वाचं आहे, 14.9% टॅक्स भारताने वाढवलेला आहे, ज्यामुळे चीनकडून होणारी आयात ही आता थांबवली जाईल आहे. आणि हे महत्त्वाचा फॅक्ट लक्षात ठेवा, भारत चीनकडून सर्वाधिक आयात करतो. यामुळे चीनही जास्त टेन्शनमध्ये आहे, कारण चीनचा सर्वात मोठा आयातदार देश जो आहे तो भारत आहे. यामुळे भारतासारखा कस्टमर चीनला गमावणं परवडणार नाही आहे आणि ह्याचा फायदाही भारत घेतो यात काही शंका नाही, कारण भारताला सध्याच्या परिस्थितीनुसार
जी काही ऍक्शन घेणं गरजेचं होतं त्यातलाच हा महत्वाचा भाग होता आहे. सीमावाद, युद्धाची भाषा इत्यादी विषय आहेतच, पण महत्वाचा पॉइंट हा आहे या सोलार सेल मधला डोमेस्टिक इंडस्ट्रीजला सिक्युरिटी देणे हा त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. आणि डोमेस्टिक इंडस्ट्रीजला सुरक्षा देण्यासाठी अतिरिक्त टॅक्स लावण्यात यावं याबद्दल इंडस्ट्रीकडून सरकारवर दबाव होता आहे. आणि हाच विचार स्वीकार्यतः आपल्या ऊर्जा मंत्र्यांनी काही दिवसापूर्वी चर्चा केली होती किंवा घोषणा केली होती आहे. आपल्या ऊर्जा मंत्र्यांनी म्हणजे आर के सिंग यांनी याबद्दल मागच्या महिन्यामध्ये जुलैमध्ये असं सांगितलं होतं की ऑगस्ट 2020 पासून भारत 15 ते 20% हा सोलार सेल वरती अतिरिक्त टॅक्स लावणार आहे. परंतु असं न करता पुन्हा भारताने 14.9 एवढाच टॅक्स लावला आहे. यामुळे इंडस्ट्री एका प्रकारे नाराजही आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारने बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जे आहे आता सरकारने ऑगस्ट पासून कंटिन्यू लागू होईल जुलै 2020 पासून ते जानेवारी 2021 पर्यंत असं 6 महिन्यापर्यंत हा टॅक्स लावण्याची घोषणा केलेली आहे. आणि अशा पद्धतीने हा टॅक्स कोणताही देश अधिकतम 4 वर्षापर्यंत लागू करू शकतो. म्हणूनच चीन याबद्दल कोणताही विवादित प्रश्न किंवा मुद्दा किंवा त्याबद्दल वाद करत नाही, कारण चीनला माहिती आहे भारत WTOच्या नियमानुसारच ऍक्शन घेत आहे किंवा कारवाई करत आहे. त्यामुळे याबद्दल कोणताही लीगल प्रश्न चिन्ह आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार होत नाही. म्हणूनच अमेरिकेसहित जागतिक पातळीवर भारताबद्दल कोणताही वादविवाद किंवा दुमत तयार होत नाही. पण या पॉइंट ऑफ व्ह्यूनं भारत मात्र देशी उद्योगाला सुरक्षा देण्यासाठी WTOच्या कायद्याचं व त्याबद्दलच्या नियमांचं उल्लंघन न करता त्याची अंमलबजावणी करत देश उद्योगांना व उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. आता या माध्यमातून एक महत्वाचा फॅक्ट असाही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारतामध्ये सध्या सोलार प्रोजेक्ट जे आहेत जेवढे वाढायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याकडे वाढत नाही आहे. आपलं अगोदर टार्गेट 2020 पर्यंत होतं, आता ते 2022 पर्यंत टार्गेट केलेलं आहे. जे लक्ष्य गाठायचे आहे सोलार प्रोजेक्ट म्हणजे सेल्फ रिलायन्स होण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, परंतु त्याची इनिशिएटिव्ह लेवलवरची तयारी पाहिली तरी खूप मर्यादित आहे. तुलनात्मकरित्या पाहिलं तर सध्या जागतिक पातळीवर सोलार प्लांट हे उभा करण्यामध्ये, ते कंझ्युम करण्यामध्ये आणि ते सेल करण्यामध्येही जागतिक पातळीवर सर्वाधिक आघाडीवर चीनच आहे. आणि म्हणूनच चीन याचा वापर व्यापारासाठी करतो आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जर्मनी असा देश आहे 2050 पर्यंत जर्मनीचं लक्ष्य आहे सेल्फ रिलायन्स बनणे आहे. म्हणजेच संपूर्ण देश ऊर्जेबाबत सोलार प्लांट वरती उभा करण्याचं लक्ष्य 2050 पर्यंत आहे. आणि त्या दिशेमध्ये जर्मनीनं 50% पेक्षा अधिक लक्ष्य आता ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे. म्हणून जगात सर्वाधिक प्रमाणामध्ये सोलारचे प्लांट युटिलाइज करून कमी वेळामध्ये यशस्वी होण्यामध्ये जर्मनी आघाडीवर आहे. आणि याचंच अनुकरण जपान सुद्धा करतो आहे. कारण जपानमध्येही जे फुकुशिमाच्या अपघातानंतर किंवा त्याबद्दलच्या स्फोटानंतर जपाननेही सोलार एनर्जीकडे जास्तीत जास्त वळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच संकल्पनेचा वापर APJ अब्दुल कलामांच्या माध्यमातून भारतातही याच्याबद्दलची संकल्पना अधिकतम रुजायला लागली आणि त्या माध्यमातून विकास व्हायलाही सुरुवात झालेला आहे. तर महत्वाचा मुद्दा या माध्यमातून हा आहे की भारत सध्या सर्वाधिक आयातीवरतीच अवलंबून आहे, सोलार प्लांट बद्दल आहे. मग भारत सर्वाधिक आयात कुणाकडून करतो सोलार बद्दल आहे, तर भारत 80% पेक्षा अधिक आयात ही चीनकडून करतो आहे. आता चीनकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात होत असेल तर आपण किती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत हे आपल्याला स्पष्ट होत आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आपण टॅक्स लावल्यामुळे चीनच्या निर्यातीवर म्हणजेच आपल्या आयातीवर परिणामी होणार आहे. पण परिणाम हा आपल्या उद्योगाला उभारणी देण्यासाठी आणि त्यांच्या उद्योगांचा विकास करण्याच्या उद्देशानं ही प्रशुल्काची तरतूद केलेली आहे, यात काही शंका नाही आहे. त्यानंतर भारताला थायलंड, मलेशिया सारखे देशही आपल्याला या सोलार सेल बद्दल निर्यात करतात आहे. परंतु या देशांकडून आपल्याकडे केली जाणारी जी आयात आहे ती खूप कमी आहे, मर्यादित आहे. म्हणूनच या देशांच्या आयातीबद्दल तेवढी जास्त चर्चा होत नाही. पण हे देश जर पाहिलं तर हे देश ऍक्च्युअल मध्ये आशियन फ्री ट्रेड एरिया या गटामध्ये येणारे आहेत, म्हणजे आशियानचे मेंबर्स आहेत. आणि आशियन मधल्या फ्री ट्रेड एरियाच्या अंतर्गत केलेल्या तरतुदीप्रमाणे थायलंड, मलेशिया सारख्या देशांना अतिरिक्त टॅक्स लावण्याचा अधिकार यामध्ये ऑलरेडी नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी टॅक्सचा मुद्दा या सोलार सेलच्या बाबतीमध्ये इथं शून्य ठरतोय असं म्हणायला पूर्ण वाव आहे, या मुद्द्या अंतर्गत आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची रणनीती जी आहे ती सोलारच्या माध्यमातून यशस्वी होताना दिसते आणि देशी उद्योगाला सुरक्षा देण्याच्या माध्यमातून हे कामही तेवढंच यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे. हा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा, भारताच्या व्यापारासंबंधीचा आणि सोलार सेल बद्दलच्या प्रोजेक्टला अनुसरून असलेल्या संकल्पनेचा व माहितीचा भाग होता आहे. पार्ट नंबर 2 सध्या चर्चा चालू आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाची आहे. या बोर्डाकडून
जे अधिकार वापरले जातात, जे नियम वापरले जातात, त्या अंतर्गत महत्वाचा जो कर विषयकचा घटक आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स आहे, आयकर आहे. आणि आयकर कायद्याच्या कलम 138 अंतर्गत काही विशेष तरतुदी आहेत. या 138 नुसार इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे सीबीडीटी कडून जे काही माहिती कलेक्ट होते, कोणाची, तर जे टॅक्स धारक आहेत, इन्कम टॅक्स भरणारे आहेत, इन्कम टॅक्स भरणाऱ्या धारकांची जी माहिती आहे, म्हणजे त्यांच्या व्यवहाराची, त्यांच्या इन्कमची, त्यांच्या भरणाऱ्या टॅक्सची, ही संपूर्ण माहिती सीबीडीटी कडे येत असते. परंतु ही माहिती सीबीडीटी कुणाकडेही शेअर करत नसते किंवा कुणालाही देत नसते आहे. परंतु प्रथमच आता ऑगस्ट पासून याबद्दलच्या काही सुधारणा झालेल्या आहेत. त्या सुधारणामध्ये महत्वाचा पार्ट येतोय कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, स्पर्धात्मकता आयोग. या स्पर्धात्मकता आयोगाकडून आता ही विचारणा केली गेली होती की सीबीडीटी कडून आम्हाला माहिती देण्यात यावी टॅक्स धारकांची. कशासाठी? तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला हे समजावं की सध्या बाजारामधील स्थिती कशा प्रकारची आहे, संपूर्ण व्यवहाराचं पैशाचं एक सॅच्युरेशन एका ठिकाणी केंद्रित होते का, किंवा पैशाचं योग्य वितरण होत आहे का, याबद्दलची एक योग्य संकलन माहिती व त्याचा अनालिसिस व्हावं, हा मूळ उद्देश याच्या पाठीमागचा आहे. म्हणूनच यामधील जो इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गतचा कलम 138 आहे, याला अनुसरून यामध्ये काही अधिकारात बदल करत सीबीडीटी सीसीआयला आता माहिती देणार आहे, याबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे. आता सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डाकडून सीसीआयला म्हणजे स्पर्धात्मकता आयोगाला माहिती दिली जात आहे. तर याच्या अगोदर कोणाला माहिती दिली जात होती का? तर दिली जात होती आहे. तर सीबीडीटी कडून आतापर्यंत जी माहिती दिली जात होती ती पहिली गोष्ट आहे अप्रत्यक्ष कर बोर्डालाही माहिती दिली जात होती आहे, म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस यांनाही माहिती दिली जात होती, इंटेलिजन्स ब्युरो यालाही माहिती दिली जात होती, केंद्रीय कृषी मंत्रालय यांना माहिती दिली जात होती. त्यासोबतच जो एमएसएमई मंत्रालय आहे, सूक्ष्म लघु मंत्रालय, या माध्यमातूनही त्यांनाही माहिती दिली जात होती. ह्या सगळ्या मंत्रालयांसोबत ऑलरेडी या सीबीडीटी बोर्डाकडून माहिती शेअर केली जात होती आहे. तसंच कस्टम आणि नार्कोटिक्स या दोन्ही डिपार्टमेंटला सुद्धा माहिती सीबीडीटी बोर्ड देत असतं आहे. तर हे सगळं माहिती देण्याचं मुख्य कारण व ही माहिती तुमच्या समोर सादर करण्याचं कारण आहे सीबीडीटी बोर्ड 1961च्या कायद्याअंतर्गत काय विशेष अधिकार वापरते व त्या माध्यमातून ही माहिती कशी गुपित ठेवली जाते, परंतु ठेवलेल्या माहितीचं आता संकलन वितरण कोणत्या कोणत्या विभागापर्यंत होऊ शकतं याची माहिती असणं अपेक्षित आहे. ज्यांच्या आता मी नावं घेतली त्या सगळ्या बोर्ड व मंत्रालयांनाच माहिती केंद्रीय प्रत्यक्ष बोर्ड देत असतं. अदरवाईज इतर कोणत्याही बोर्डाला किंवा मंत्रालयांना या बोर्डाकडून माहिती दिली जात नाही. म्हणजे ऑब्व्हियसली सीबीडीटी बोर्ड अर्थ मंत्रालयाअंतर्गत काम करते तर अर्थ मंत्रालयाची माहिती असतेच आहे, पण त्याशिवाय इतरांना कुणालाही या बोर्डाकडून माहिती दिली जात नाही. याबद्दलची विशेष तरतूद या कायद्याअंतर्गत आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पॉईंट नंबर 3 या अंतर्गतचा मुद्दा महत्वाचा आहे, महाराष्ट्र संबंधीचा आहे. तो म्हणजे महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्क, ज्याला आपण मॅग्नेट म्हणतो. ॲग्रो बिझनेसच्या माध्यमातून म्हणजे ॲग्रिकल्चर संबंधीचा बिझनेस, आणि या माध्यमातून मॅग्नेट, ज्याला सध्या महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरून जे एशियन डेव्हलपमेंट बँक आहे एडीबी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यातल्या फळ व पालेभाज्या उत्पादकांना अधिक सहाय्य, सुरक्षा आणि सूट मिळावी व काही फंड मिळावा या उद्देशानं महाराष्ट्र सरकारने एडीबी सोबत करार केलेला आहे. आणि या करारानुसार महाराष्ट्र सरकारला 1000 कोटी रुपयाचं अनुदान एडीबी बँकेकडून दिलं जाणार आहे. आता हा महत्वाचा करार महाराष्ट्रापुरताच आहे आणि या महाराष्ट्रा अंतर्गत सर्व जिल्ह्यामधील जे काही शेतकरी या उत्पादनाचं, फळ आणि पालेभाज्या उत्पादनाचं कार्य करत आहेत त्यांना योग्य ते वितरण आणि सहाय्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार या माध्यमातून घेणार आहे. तर मुद्दा एक महत्वाचा पुन्हा यातलाच, महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्क अंतर्गत एकूण जी रक्कम खर्च करणार आहे त्यातील 70% रक्कम ही एडीबी बँकेकडून येणार आहे. तर 30% रक्कम मात्र महाराष्ट्र सरकार स्वतः या अंतर्गत खर्च करणार आहे. हा महत्वाचा पॉईंट या अंतर्गत अधोरेखित होतो आहे. पॉईंट नंबर 3 आहे जो सध्या फिस्कल डेफिसिट या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था खूप जास्त वर्स्ट लेवलला पोहोचलेली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोरोना 19 मुळे देशाची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवरची अर्थव्यवस्था सर्वच घसरत चाललेली आहे. एकूणच व्यवहार, उत्पादन घट झाल्यामुळे आणि त्याचा परिणाम म्हणून शासनाकडे महसूल, टॅक्स ही कमी झालेला आहे. याचा परिणाम एकूणच अर्थव्यवस्थेवर होणार होता आहे आणि झालेला अर्थव्यवस्थेचा परिणाम हा तेवढा दुर्दैवी आहे. असा जो परिणाम आहे तो मात्र 1999 नंतर झालेला पहिलाच घटक आहे. का आहे?
कारण आत्ता जो भारताबद्दल जून पासून म्हणजे जून ते जुलैपर्यंत, जून आणि जुलै म्हणजे एप्रिल मे जून जुलै यापर्यंतचा जर विचार केला, 4 महिन्यातला घटकांचा विचार केला तरी 32.6% आपली तूट वाढलेली आहे. वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट. मी पुढच्या लेक्चरमध्ये याबद्दलची संकल्पना अधिक विस्तारित करणार आहे. पण फिस्कल डेफिसिट जी आहे ती 32.6% वाढलेली आहे. मग आता 32.6% फक्त एप्रिल ते जून पर्यंतच्या घटकांचा माध्यम आहे. मग आता या 4 महिन्यामध्ये एवढी तूट वाढलेली आहे, तर ही तूट 2021 पर्यंत 50% पेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की 53% ही तूट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे. आणि हे या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला व त्या एकूणच खर्च व व्यवस्थापन विभागाला याबद्दलचं टेन्शन देण्यासारखं किंवा खर्चाला मर्यादा आणण्यासारखा घटक इथं अंमलात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे फक्त फिस्कल डेफिसिट या मुद्द्यापुरतं तो मर्यादित नसून एकूणच सर्व क्षेत्रामध्ये, जसं की जीएसटी असेल किंवा डायरेक्ट टॅक्सेस असतील किंवा एकूणच सीमा शुल्क असेल, या सगळ्यामध्येच एकूणच घट झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून फिस्कल डेफिसिट अधिकतम वाढत चाललेली आहे. यामधला महत्वाचा विषय या अंतर्गत दिसून येतो आहे. आणि अशी तरतूद जी आहे फिस्कल डेफिसिटची, ही अगदी 2007 ते 9 मध्ये आलेल्या ग्रीस संकटानंतरही भारताच्या अर्थव्यवस्थेचा परिणाम झाला नव्हता आणि अगदी 2001-2004 मध्ये चाललेल्या क्रायसिस बद्दलही झाला नव्हता. त्याच्या अगोदर म्हणजे आत्ता 2020 मध्ये, जुलै 2020 मध्ये जी परिस्थिती आहे अशी परिस्थिती फक्त 1999 मध्येच होती. 1999 नंतर पहिल्यांदा फिस्कल डेफिसिट एवढं जास्त वाढलेला आहे. म्हणून हा पॉईंट लक्षात ठेवणं व त्या पॉईंटवर विचार करणंही गरजेचं होतं आहे. याचा पुढचा पॉईंट घेऊ आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर. पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चर्चा चालू आहे, जे म्हणजे भारत, रशिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका या सगळ्यांचा मिळून चायना यांचा जो ब्रिक्स ग्रुप आहे, ब्रिक्स देशांचा ग्रुप आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना यांचा, या ग्रुप अंतर्गत साऊथ आफ्रिका, हे सगळे देश मिळून सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही क्रायसिस चालू आहेत इकॉनॉमिकल, त्या क्रायसिसला मेंटेन करण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी जे प्रयत्न करता येईल यासाठीचा एक लक्ष्य गोल निर्धारित करतायत. आणि ते निर्धारित जे लक्ष्य गोल आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचाच एक भाग आहे. आपल्याला माहिती आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2030 पर्यंत साध्य करायचे आहेत. तर 2030 पर्यंत साध्य करायचं आहे, त्यासाठी 2020 ते 2030 पर्यंत या 10 वर्षात काय नेमकं टार्गेट अचीव्ह करता येईल यासाठी या ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या देशांनी काही लक्ष्य निर्धारित करण्यासाठी आता रिसेंटली 2 दिवसापूर्वी ऑनलाईन बैठक बोलवली होती. ही बैठक बोलवली होती रशियाच्या प्रेसिडेंटच्या अध्यक्षतेखाली. आणि या बैठकीमध्ये सर्व देश पर्यावरणापासून रोजगारापर्यंत, उद्योगापासून ते वित्तीय अवस्थेपर्यंत काही प्रयत्न, लक्ष्य निर्धारित करतायत, ज्याच्या माध्यमातून SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करण्याचा प्रयत्न आहे, जे या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचाच एक भाग ठरेल. आणि पुढील 10 वर्षात आपल्या स्वतःच्या देशाच्या अर्थव्यवस्थेसह जागतिक पातळीवरची SDG गोल कसे निश्चित करता येईल किंवा अंमलात आणता येईल किंवा पूर्ण करता येईल याबद्दलचा प्रयत्न या विषयाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करते आहे. दुसरा मुद्दा आहे भारताच्या ॲग्रिकल्चर बद्दल आहे. भारताची शेती व्यवस्था, शेती अर्थव्यवस्था या माध्यमातून आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारत हा गेल्या 20 वर्षात टप्प्याटप्प्यानं शेती उत्पादनात अधिकतम प्रगती करतो आहे. आत्ताच रिसेंटली 2 दिवसापूर्वी आलेल्या WTOच्या रिपोर्टनुसार त्या अंतर्गत जी तरतूद केलेली आहे त्यानुसार भारत हा जागतिक पातळीवरती 8व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. जो 8वा क्रमांक आहे तो वर्ल्ड ट्रेड सेंटरनं दिलेल्या पब्लिकेशन मध्ये सांगितलेला आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की भारत जे एकूणच उत्पादन करतो आहे, म्हणजे 2019 मधली निर्यात आहे, त्या निर्यातीच्या दृष्टिकोनातून भारताची कृषी निर्यात 2019 मधील जी आहे ती निर्यात ही ज्या टप्प्यावरती प्रगती केलेली आहे किंवा ज्या वेगाने निघालेली आहे त्याचा वेग पाहिला असता भारत नक्कीच पुढील 2 वर्षामध्ये 5व्या क्रमांकावर जाईल असं त्यांचं अपेक्षित म्हणणं आहे. ही नोंद महत्वाची आहे. सध्या भारत 8व्या क्रमांकावर आहे, कारण भारताची निर्यात ही 39 बिलियन US$ आहे 2019च्या आकडेवारीनुसार, म्हणजे लेटेस्ट आकडेवारी आहे त्यानुसार 39 बिलियन US$ आहे. आणि या आकडेवारीनुसार भारत हा जगात सर्वाधिक निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये 8व्या क्रमांकावर आहे. आणि या क्रमांकाचा विचार केला तर पुढील 2 वर्षांमध्ये भारत 5व्या क्रमांकावर पोहोचणं अपेक्षित आहे. हा WTOच्या कनेक्टेडमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरनं दिलेला अहवाल आहे. आणि याला अनुसरून त्यांनी एक फॅक्ट नोंदवलेली आहे, ती म्हणजे भारत हा जागतिक पातळीवर विचार केला तर फळ आणि पालेभाज्या यांच्या उत्पादनामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. एका बाजूला फळ भाजीपाल्यामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे, तरी पण
याच्या उत्पादनांच्या क्षेत्राच्या तुलनेत व कंझ्युमर म्हणजे उपभोगाच्या तुलनेत त्याच्याबद्दलची तपासणी पाहणी केली तर भारताची आकडेवारी मात्र नकारात्मक दर्शवली जाते आहे, यात काही शंका नाही. म्हणजे जागतिक पातळीवर आपण दुसऱ्या क्रमांकावर असलो तरी भारतामध्ये या फळ व पालेभाज्या याच्याबद्दलची जी कमतरता आणि मर्यादा आहेत ते मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेतील विषमता दर्शवणाऱ्या आहेत. याच्याबद्दलचा उल्लेखही या रिपोर्टमध्ये केलेला आहे, हे महत्त्वाचं आहे. जागतिक पातळीवरती जो भारताचा वाटा आहे फळ व पालेभाज्याच्या माध्यमातून तो एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये विचार केला तो 1.8% आहे. जागतिक पातळीवर फळ आणि पालेभाज्या ज्यांचं उत्पादन जे होतं त्यामध्ये 1.8% वाटा भारताचा आहे. आता याच्यावरून फरक काय जाणवतो, जागतिक पातळीवर भारत दुसरा आहे परंतु वाटा मात्र हा खूप कमी दिसतो आहे. हा भारताची लोकसंख्या, आपला एकूणच उपभोग यामुळे भारताचा वाटा कमी दिसतोय, यात काही शंका नाही आहे. परंतु हे दोन्ही घटक क्षेत्र महत्त्वाचे आहेत. भारताची एकूणच निर्यात हा क्रमांक 8वा आणि 5वा आणि फळ पालेभाज्या याच्यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक असूनही आपला वाटा मात्र खूप नगण्य आणि कमी आहे, हे मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामधला शेवटचा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचाच भारताच्या संबंधीचा जे आशियान इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर बँक आहे या माध्यमातून म्हणजे AIIB याच्या माध्यमातून भारताला केलं जाणारं सहाय्य आहे. तर यामधला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की AIIBच्या माध्यमातून जे काही कार्य भारताबद्दल सहकार्य करण्याचं केलं जात आहे ते पहिला टप्पा आत्ता 2020च्या जुलै 2020 मध्ये भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी $3 बिलियन ची मदत करण्यात आलेली आहे. आणि ही जी मदत आहे ती 2016ला AIIBची स्थापना झाल्यापासून सातत्याने दिली जात आहे. आणि जी दिली जात आहे त्याचा जर विचार केला तर 2016च्या स्थापनेपासून सर्वाधिक भारताला कर्ज मिळालेलं आहे, सर्वाधिक सहाय्य मिळालेलं आहे. म्हणजेच भारताचा वाटाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे, परंतु वाटा किती असला तरी सर्वाधिक मोठा कर्जदार किंवा सर्वाधिक भाग AIIB कडून घेणारा भारत हा मोठा देश आहे. ही महत्त्वाची फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे $3 बिलियन जे भारताला मिळालेले आहेत ते कोणत्या नेमक्या प्रोजेक्टसाठी मिळालेले आहेत ते प्रोजेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला प्रोजेक्ट आहे मिरत रॅपिड रेल प्रोजेक्ट आहे. मिरतला एक रॅपिड रेल प्रोजेक्ट तयार होतोय त्यासाठी आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे मुंबई मेट्रो आहे ज्याच्यासाठी कर्ज दिलं जाणार आहे. आणि तिसरा चेन्नई रिंग रोड. या 3 प्रोजेक्टसाठी हे $3 बिलियन भारताला पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मिळालेली महत्त्वाची मदत आहे. आणि ही मदत पुढील 12 महिन्यांसाठी दिली जाणार आहे. त्यानंतर याबद्दलचा पुनर्विचार केला जाईल आहे. ही सर्व महत्त्वाची मदत जी मिळालेली आहे ती असा मुद्दाही मांडला जाईल की AIIB मध्ये जे उपाध्यक्ष आहेत ते DJ पांडियन आहेत, जे भारतीय आहेत, ज्यांच्या माध्यमातून भारताला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अधिक कर्ज मिळावं यासाठी हा केलेला प्रयत्न आहे असं म्हणायला एक पूर्ण वाव आहे. आणि म्हणूनच 2016 पासून सर्वाधिक कर्ज घेणारा म्हणजेच एकूण कर्जापैकी 25% किंवा त्यापेक्षा अधिक कर्ज फक्त भारताला मिळालेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. यामध्ये चीनची डिप्लोमसी आहे, भारताचे डिप्लोमॅटिक यशही आहे, परंतु एकूणच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारत कर्ज मिळवण्यामध्ये अधिकतम यशस्वी होतोय आणि पायाभूत सुविधांचा विकास करतोय, यात काही शंका नाही आहे. तर यामधील सर्व फॅक्ट व मुद्द्यासह आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही विषय तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला होता. आजचा लेक्चर कसा वाटला आणि याबद्दलचे तुमच्या प्रतिक्रिया काय असतील ते जरूर मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या रविवारी अर्थव्यवस्थेतल्या सर्व घडामोडी व विषय घेऊन नेक्स्ट रविवारी. थँक्यू.